पहिला हाताळण्यासाठी हा गोलंदाज सज्ज. अत्यंत सुसज्ज असं एक क्रीडांगण, ऐतिहासिक क्रीडानगरी आपल्याला पाहायला मिळते जांभुलीकरांची. या सन्मान आपण पाहतोय पाहुण्यांचं काही आगमन होतंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पी एस पाटील साहेबांची जावई यांच्या ठिकाणी आगमन झालेलं, त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. आणि आता जाऊया थेट मॅचच्या दिशेने. विश यू ऑल द बेस्ट, शो द गुड गेम. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केला, बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगन आलेत मिड विकेटला आणि आता थोडस वाईड आलाय थ्रो. सिद्धू पाटील हे सांगतात कदाचित आपण पाहतोय ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळाला नाहीये, त्याच कारणास्तव या ठिकाणी 2 धावा चिट्ट्याच्या बेगाने एकवटण्यात आलेले आहेत. पहिल्या षटकाला सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय ज्यामध्ये प्रदीप पाटील दाबाचा गोलंदाज आपण पाहतो. पहिले षटक हाताळण्यासाठी बॅडेटरी पॉवर प्ले मध्ये आलेले आहेत. जय जलेश्वर वाडेकर संघाचा सातत्याने नेतृत्व करत असताना सिद्धू पाटीलला आपण पाहिलेलं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने यावेळेस गोलंदाजी करतायत. राऊंड विकेट. हो, यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह बिड ऑफला आपण पाहतो. चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एकच धाव मिळणार आहे. खेळाचं पहिलं सत्र शांत क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. आज सुद्धा दर्जेदार टीम्स तुम्ही पाहणार आहात आणि चांगलं क्रिकेट तुम्हाला वेगवेगळ्या बेल्ट मधून पाहायला मिळेल. कल्याण डोंबिवली असेल, कर्जत, अनेक विभागातून संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि चांगल्या मॅचेस शेवटपर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 2 सलामीवीर, एका बाजूला चिंट्या म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गिरीश म्हात्रे त्याला साथ देत आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉल चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगन आले. सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. आणि या 2 धावेने संघाचा धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल पुढे सरकत आहे 5 या अंकावरती. खेळाचं पहिलं सत्र टॉस जिंकल्यानंतर जय जलेश्वर वाडेकर संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यावरती अंमलबजावणी चालू आहे. फिरकीचं आक्रमण, वेगवान गोलंदाजी आपण पाहतो. हे शस्त्र आहे जय जलेश्वर वाडेकर संघाचं. 2 ऑफिशियल पंच शशांक पाटील सर आणि रमेश म्हात्रे सरांना तुम्ही पाहता स्क्वेअर लेगचे पंच. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल या ठिकाणी केला जाईल. पॉवर प्ले चालू आणि पॉवर प्ले मध्ये धाबा या ठिकाणी कशा रोखल्या जातील, परंतु पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेईल का बॅटर. इथे मात्र सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज होईल बाद. मिड ऑफला आपण पाहतोय चेंडू क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी सॉफ्ट हँडने फक्त आणि फक्त मिस्टामिक स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज होईल बाद. गिरीश म्हात्रेला परतावा लागेल. पहिला धक्का टीम गावदेवी वसार संघाला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आला आणि लगेचच पहिल्या विकेटचं पतन सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो. गोलंदाज प्रणित. राऊंड विकेटने ऑन साइडला आपण पाहतोय लोअर फुल टॉस ऑन साइडला कन्वर्ट केलाय. डीप मध्ये चालला बॉल अलॉंग द कार्पेट. एकच मिळणार आहे. चांगली फिल्डिंग होते. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये धाबांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतात. अगदी आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी टीमला हात खुले करण्याची संधी या ठिकाणी गोलंदाज देत नाही आहेत. पैठणावरती आपण पाहतो न्यू बॅट्समन साजन इन 8 नंबर 3च्या पोझिशनला हा खेळाडू आलेला. 6 धावा. राऊंड विकेट. हो, यावेळेस वर स्ट्रोक बॉल चाललाय स्लॉक सीपने आपण पाहतोय. फटका या ठिकाणी बनवण्यात आलाय. ही चिंट्या मात्रेची खासियत आहे. आणि आता बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4.
आपण पाहतोय नितीन म्हात्रे अर्थात चिंट्या नावाने परिचित असलेला हा खेळाडू आहे. जेव्हा धावा गावदेवी वसार संघाच्या होत नसतात तेव्हा तेव्हा एक वेगळी काहीतरी रणनीती त्याच्या माध्यमातून आखण्यात येते आणि त्याचे फेवरेट शॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने आपण पाहतो आडवे तेडव्या खेळण्याचा प्रयत्न चिंट्या म्हात्रे. धावा कशा का होईना परंतु क्रिकेटमध्ये धावा येणं गरजेचं आहे. चिंट्या म्हात्रेसाठी एकच म्हणेन प्रयत्न करून चुकलात तरी चालेल परंतु प्रयत्न करणं सोडू नका, कारण हिंमत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती सुद्धा नाही आहे. आणि तसा प्रयत्न आता या ठिकाणी अगदी आपण पाहतोय करण्यात आलेला आहे. सुस्वागतम 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 या दरम्यान आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक मुख्य प्रणेते आपल्या सर्वांचे लाडके अतिशदादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. जय हनुमान क्रिकेट संघ जाबिवली आयोजित स्वर्गीय सतीशदादा पाटील स्मृती चषक आपण पाहतोय त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि त्याचे मुख्य आयोजक अतिशदादा यांच्या ठिकाणी आगमन झालेले. स्वागत आहे आपला. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला जय भोले म्हात्रेपाडा, दुसऱ्या बाजूला SBCC उंबरोली, एका बाजूला मलंगडचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही संघाला विनंती केली आपण मिड इनिंग मध्ये टॉस साठी यायचं. षटक क्रमांक पहिले संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये धावा फलकावती 10. एक विकेट्स गमावली आहे ती गावदेवी वसार संघाने. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आहे. दोन धावांची पेनल्टी ऑलरेडी वाडेगर संघाला आहे. फुल टॉस बॉल आणि यावेळी सॉन साइडला जागा बनवली आहे. फटका अप्रतिम पाहायला मिळाला. बॉल चाललाय सीमा पार. हा आलेला आजच्या रजनीतील पहिला धमाका षटकार. आपण पाहतो फुल टॉस होता आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न करतायत. ओ यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आले परंतु डाऊन दी बॉल येत असताना लॉंग गॉफला टिपली असेल. फलंदाज फेल आणि धक्का आणखीन एक लागेल गावदेवी वसार संघाला. फलंदाज बाद. जाते जिन्हें साई बाबा बुलाते. ओम साईराम. आणि अगदी आपण पाहतोय साईबाबांच्या आशीर्वादाने आपण जाणार आहोत लगेचच ऑन गोईंग मॅच कडे, ज्या ठिकाणी दुसरा धक्का गावदेवी वसार संघाला लागलेला आहे. धावा येतात एका बाजूने परंतु आता विकेटचा सिलसिला सुद्धा पाहायला मिळणार आहे. गोलंदाज अतुल भुईर. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोअर टूल मध्ये चेंडूला गॅदर केला जातो आणि आता या ठिकाणी आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल कारण 4 षटकांचे मॅच हे पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये. अगदी त्याच्या बरोबर चौकार षटकार आलेला आणि लगेचच कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाज अतुलचं. ओ गती कमी केली आहे. चांगला चेंडू टाकण्यात आलेला आहे. अगदी धीम्या गतीचा बॉल आपण पाहतोय आणि आता फसवा चेंडू कदाचित आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे त्याच्या विरोधात थोडस नकल करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने आणि हा डॉट बॉल. धावत संख्या स्थिर 16 या अंकावरती आहे. 16 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. आणखीन एक भन्नाट वेग. सुपर गोलंदाजी आपण पाहतो. अतुल भोईरने काय जबरदस्त कमबॅक केलंय. यापेक्षा चांगलं कमबॅक गोलंदाजाकडे का असू शकतं. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर एका विकेटचं पतन सुद्धा एक विकेट त्यांनी प्रस्थापित केली आणि त्यानंतर सातत्याने डॉट चेंडू. मग अगदी आपण पाहिलं तर धीम्या गतीचे बॉल. अगदी आपण पाहतो आपल्या भात्यातील वेगवेगळे चेंडू हाताळण्याची किमया या गोलंदाजाला चांगली ठाऊक आहे. फिरकीचं आक्रमण
कधी वेगवान चेंडू आणि आणखीन एक चेंडू डॉट टाकण्याचा या ठिकाणी आपण पाहतो प्रयत्न केला गोलंदाज अतुल भोईरने आणि षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धाबा संख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 वरती. 2/16 गावदेवी बसार संघ. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय हनुमान क्रिकेट संघ जांभिवली आयोजित स्वर्गीय सतीशदादा पाटील स्मृती चषक 2025 आणि हा क्रिकेटचा थरार तुम्हाला आज या ठिकाणी चौथ्या रजनीमध्ये पाहायला मिळतं. भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि दर्जेदार आयोजन या क्रीडानगरीमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज सिद्धू पाटील स्वतः आता संघाचा सरसेनापती. राईट आर्म द विकेटने फटक्यासाठी जागा बनवली आहे. वॅकेंट एरिया होती परंतु क्षेत्र रक्षक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. शेवटच्या क्षणाला या ठिकाणी चेंडूला पॉज देण्यात आलाय, थांबवलंय आणि त्याचं कौतुक सुद्धा होईल. अगदी आपण पाहतो सिद्धू पाटील हे सांगतात की चांगली फिल्डिंग करण्यात आली आहे, चेंडूला थांबवण्यात यश आलंय. 2 धाबा किमान वाचवण्याचा प्रयत्न केलाय जय जलेश्वर वाडेकर संघाच्या या क्षेत्ररक्षकाने. संघाची धाबा संख्या पुढे चालली 18 वरती. शेवटचे अंतिम 2 षटक तुम्हाला पाहायला मिळतील. स्वतः सिद्धू पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहे. खेळाचं पहिलं सत्र. राईट आर्म द विकेटने हा पुढचा बॉल. ओ यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक, जागा मोकळी पाहिली आहे आणि आपण पाहतोय या ठिकाणी नितीन म्हात्रेने सांगितलंय सिद्धू पाटीलला रिकाम्या जागा भरा, बॉल सीमा पार, इट्स आउट टॉप द पार्क, बिग हिट षटकार. धावत संख्येला थोडीशी गती मिळते. अगदी आपण पाहतोय धावत संख्या वृद्धिंगत होत्या. मंडप डेकोरेटर्सला विनंती राहील की आपण आमच्या माईकशी संपर्क लगेच करा. गोलंदाज सिद्धू पाटील. शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकल्यानंतर आपण पाहतोय थोडासा कमी गतीचा वापर करण्यात आला आणि अगदी अनोख्या स्टाईलने हा फटका खेळायचा होता. म्हटलं जातं ना क्रिकेट हा खेळ नुसता शक्तीचा नाही तर तो युक्तीचा सुद्धा आहे. ट्रिक इज बेटर दॅन स्ट्रेंथ आणि तिचा वापर करण्याचा प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये सातत्याने केला जातोय. तो फलंदाज नितीन म्हात्रेच्या माध्यमातून. धावत संख्या फलकावती पुढे चालली आहे. त्या धावत संख्येला रोख लावण्याचा प्रयत्न सुद्धा करतायत सिद्धू पाटील. फिरकीचं आक्रमण आपण पाहतोय. जय जलेश्वर वाडेकर हा संघ याच्यासाठीच ओळखला जातोय, फिरकीचा माहेरघर म्हणून ही टॅग लाईन आहे जय जलेश्वर वाडेकर संघाची. गोलंदाज सिद्धू पाटील. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी अगदी आपण पाहतो चेंडूवरती येतात आणि चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. आणखीन एक साधा सोपा झेल टिपण्यात आलाय. फलंदाज होईल बाद नितीन.
अगदी आपण पाहतो दर्जेदार गोलंदाज म्हणजे या खेळपट्टीमध्ये आपण पाहिलं तर आल्यानंतर असं वाटलं की खेळपट्टीच्या प्रेमात पडावं, या क्रीडांगणाच्या प्रेमात पडावं. इतकी सुंदर ही क्रीडा नगरी आहे जांभिवलीकरांची आणि आपण पाहिलं तर ही खेळपट्टी सातत्याने रंग बदलते. म्हणजे जी खेळपट्टी खेळाडूंसाठी अर्थातच फलंदाजांसाठी नंदनवन आहे तितकीच अनुकूल ही गोलंदाजांसाठी सुद्धा. शेवटचं अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. वाडेकर संघाच्या वतीने सर्वेश स्लॉगरच्या षटकामध्ये आपण पाहतो डेट ओव्हर स्पेशलिस्ट हा गोलंदाज आहे आणि आता अंतिम षटकामध्ये त्याला पाचारण करण्यात आलेलं आहे. धावसंख्या फलकावरती 24 आहेत. 8.00च्या सरासरीने या धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या तरी या स्कोर कार्डवरती जयनुमान क्रिकेट संघ जांभिवली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला लॉफ्ट केले, बॉल चालला मिड विकेटला, टाटा बाय बाय करणारा आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, बॉल सीमा पार, वन क्वालिटीचा ब्रँड स्ट्रोक. टाइम टू टाइम 3 षटके या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत. बळेबाबत आपण पाहतो प्रत्येक संघाने कॉपरेट करायला हवं आणि आता चर्चा कौतुक केलं जाईल जय जलेश्वर वाडेकर संघाचं. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर कदाचित बॉल चाललाय. एक टप्पा घेत सीमा पार, अंपायर सिग्नल 4. ते 24 धाबा धावफलकामध्ये आपण पाहिला थोडंसं शांत खेळ होता. चला नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा आपण करणार आहोत. SBCC उमरोली संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या बरोबर जय भोले म्हात्रेपाडा याही संघाचे कॅप्टन्सला विनंती की आपण लगेचच आमच्या टॉस बॉक्स जवळ यायचंय कारण चालू सामन्याच्या मध्यांतराला या ठिकाणी आपली सुद्धा नाणेफेकी होणार आहे. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स, सुरुवातीला आक्रमण करण्यात आलं. अगदी आपण पाहिलं तर गोलंदाज सतीश आणि त्याच्या बरोबर षटकर आणि चौकार. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला डीप मध्ये बॉल चालला वाडिश लॉंगॉनला, काऊ कॉर्नर मध्ये आणि आणखीन एक बॉल चालला अलॉंग द कार्पेट, सीमा पार, रन्स मिळत आहे 4. सलग लागोपाठ चाललेला हा दुसरा चौकार. बॅटिंग करतात. अगदी आपण पाहिलं तर मंत्रमुग्ध करणारे बॅटिंग जिथे धावांसाठी अगदी आपण पाहतो अक्षरशः झगडतोय. धावांची नितांत गरज होती आणि आता एक चांगली इन्व्हेस्टमेंट त्याला करायची आहे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, ऑन साइडला उडवला, क्षेत्ररक्षक आले वेगाने एका टप्प्याअखेर चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न परंतु लगेचच दुसऱ्या धाबेचा या ठिकाणी कॉल करण्यात आलाय. सेकंड कंप्लीट होते. परत वेगाने आपण पाहतो 2 धाबा येतात. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहतो हानामारीचं षटक. या षटकाला का म्हटलं जातं कारण या षटकामध्ये धाबा जमवल्या जात आहेत आणि तो प्रयत्न सध्या गावदेवी वसार संघाच्या वतीने चालू आहे. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये एकंदरीत 40 धाबा. आणखीन एक यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही आहे बॅट अँड बॉलचा आणि आता हा डॉट बॉल टाकण्यात आलाय. कमबॅक करावंच लागणार आहे. 40-45 धावा 4 षटकामध्ये जर बनवण्यात आल्या ना तर एक फायटिंग टोटल जरूर बनवू शकते आणि इथे अंपायर सिग्नल बाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळेल, अतिरिक्त स्वरूपात आपण पाहतो अंपायर सिग्नल बाईट बॉलचा कॉल करण्यात आलाय आणि अबांतर धाबेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 41. शेवटचा ज्या ठिकाणी आपण पाहतोय कदाचित काही चेंडूंचा खेळ बॅलन्स असताना झेल ड्रॉप हो या दरम्यान पैथरामध्ये जय जलेश्वर वाडेकर संघ करतो तरी काय आणि अगदी आपण पाहतो झेल ड्रॉप झाल्यानंतर एक धाव कंप्लीट करण्यात आली. तिथे एकही धाव मिळू शकली नसे परंतु आता या ठिकाणी सेकंडसाठी फलंदाज झालेत बाद आणि आता एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 42 अंकावरती. 43चं लक्ष असेल या मॅच मध्ये. टीम जय जलेश्वर वाडेकर संघाला 2 धावांची पेनल्टी आहे ते सुद्धा आपण इन्क्लूड करणार आहोत. जबळ 44 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि आता 45चं लक्ष येणाऱ्या 24 बॉल मध्ये असणार आहे. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करू.
SBCC उमरोली जय श्रीपती बाबा उमरोली संघाचे कॅप्टन आणि जय भोले म्हात्रेपाडा दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आपण लगेचच आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं ज्या ठिकाणी केली जाईल नाणेफेकी नेक्स्ट मॅचची 45 धावांचं लक्ष्य चांगली मॅच चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत स्वर्गीय सतीश दादा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात आणि द्वितीय सत्रामध्ये या धाबा चेस होतील की या धाबा डिफेन्स होतील या नक्कीच आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून ज्यांना तुम्ही स्वर्गीय रतन बॉस पाटील स्मृती चषकामध्ये सुद्धा ऐकलं असेल आणि खऱ्या अर्थाने रायगडची धगधगती तोप आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत आमचे मार्गदर्शक आदरणीय मच्छिंद्र पाटील सर यांचं आपण स्वागत करू. हॅलो चला सन्माननीय बाळारामजी पाटील साहेबांना विनंती करू की आपल्या शोभाचा आपण टॉस सुद्धा करायचा आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. चला टॉस आपण करू. एका बाजूला म्हात्रेपाडा आणि दुसऱ्या बाजूला टीम उमरोली. एका बाजूला कर्जतचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला मलंगडचं क्रिकेट. कॉल हेड ॲज इट इज. ओके बाळारामजी पाटील साहेबांना विनंती राहील की आपण सन्मानपूर्वक स्थान बनवायचं आहे. टॉस जिंकलाय काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग करू आम्ही. कर्जत वरून येताना कसा प्रवास राहिला? मस्त. 4 षटकांचीच मॅच आहे आणि या 4 षटकांच्या मॅच मध्ये तुमची काय रणनीती असणार आहे? कारण या बेल्ट मधील एक समोरचा संघ एक दादा संघ आहे आणि अगदी आपण पाहतो कर्जत बेल्ट मध्ये संघ सुद्धा काही कमी नाही आहे. मग काय स्ट्रॅटेजी असेल या समोरच्या संघासमोर खेळताना? कमीत कमी धावांतर रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आयोजनाबद्दल काय सांगशील? तुमच्याकडे अर्थातच आपण पाहिलं तर एक जबरदस्त खेळाडू ज्यांनी नुकताच कर्जतकरांचा अभिमान स्वाभिमान अगदी आपण पाहतो उंचावलेला आहे साहिल लोंगले सारखा खेळाडू जो मात्र ISPL मध्ये टेप बॉल स्पेशलिस्ट गोलंदाज होता. त्याच्याकडून काय अपेक्षा असतील आणि आयोजन कसं वाटलं? हे आयोजन तर खूप सुंदर आहे आणि साहिल तर काय चांगली बॉलिंग टाकतो. धन्यवाद. फार कमी बोलतायत आमचे चेतन. टॉस मच्छिंद्र तू गमावलाय काय निर्णय? जर आपण पाहतो तुमच्या बाजूने निर्णय असा तर तू काय घेतलं असं? क्षेत्ररक्षण केलं असं. आता बॅटिंग करायची आहे. निर्णय थोडासा विरोधात आहे. किती धाबा बनवण्याचा प्रयत्न राहील या मॅच मध्ये? 50 तर 55. याच बेल्ट मधील हे दर्जेदार आयोजन आहे. आयोजनाबद्दल काय सांगशील? कारण मॅचला सुद्धा सुरुवात होते 45 धाबांचा. अगदी पहिला सामना तुम्ही पाहिला असेल परंतु आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूपच छान आहे आणि खेळायला चांगलं वाटणार. विश ऑल द बेस्ट मच्छिंद्र म्हात्रे अँड ऑल टीम. मॅचला सुरुवात झाली. लगेचच आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. धन्यवाद. हॅलो चेक. थँक्यू मॅडी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणा नमन करून महाराष्ट्र आराध्यापद राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते स्वर्गवासी सतीश दादा यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून स्पर्धेची सुरुवात करतोय. सतीश शेट्टी यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व अतिश यांच्या माध्यमातून त्यांच्या आठवणीनं उजाळण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. अत्यंत सुंदर क्रीडानगरी आणि त्या क्रीडानगरीमध्ये रंगते स्पर्धा. ब्लॉकचा चेंडू याले बॉल बॅकडाऊन करण्याचा प्रयत्न. रवी तिथे आला फार बेकार ब्युटिफुल विकेट मात्र नाही जमलं. एकच धाव मिळणार. 45 धाबा कुठे प्रेक्षकांच्या माहितीसाठी. हॅपी होळी. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपला होळी सण दिवाळीनंतर येणारा 4 महिन्यानंतर येणारा हा होळी सण आणि त्या होळी सणाच्या सर्वांना आमच्या कडमी रसिकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. 45 धाबा कोट्याचे टॉस जिंकला होता तो जय जलेश वाडेसगर संघानं फिरकीचं माहेरघर 44 धाबा कुठल्यात गावदे बसार संघानं आणि 45 धाबाचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज तयार. भन्नाटवे क्विक डिलिव्हरी याली मात्र शॉर्ट आर्म चेंडू बॅकफुटला जाऊन केल्याचा प्रयत्न. डाऊन द लाईन झाला चेंडू. क्विक डिलिव्हरी आणि डॉट चेंडू. गिरीश म्हात्रे. हे दोन्ही संघ आता झालेले केंद्रीय राज्य मंत्री पंचायत राज भिवंडीमध्ये हे दोन्ही संघ खेळले. 2 सामने जिंकले होते वसार संघाने तिथे मात्र 3 सामने जिंकले. 4थ्या संघाला संघाविरुद्ध पराभूत झाला संघ आणि वाडेकर संघाने भरपूर धावा ठोकून देखील तो सामना त्यांना जिंकता आला नाहीये. मग अशी चर्चा झाली सिद्धू आणि आमची
याच विषयावरती वर शॉट रुबी कट दाखवत असताना ऑन द अप केलं असताना चेंडू सीमा पलीकडं पहिला चौकार सिद्धूच्या बॅट मधनं. मोस्ट सिनियर क्रिकेटर आणि नेहमी शांत स्वभाव संयम शिस्तबद्ध संघावर वसार संघाला ओळखलं जातं. वेळेवरती जाणं पंचांशी कोणताही वाद नाही आहे. सर्व एंट्री फी कंप्लीट देणं ह्या संघाचं नेहमी वैशिष्ट्य राहिलंय. त्यामुळे संघ मला फार आवडतो. शिस्तबद्ध संघ मला संघाकडे पाहिलं जातं. येस दीपू. तर आता जी स्पर्धा आपण एन्जॉय केली ती केंद्रीय मंत्री, त्या केंद्रीय मंत्रीमध्ये भरपूर चांगली जबाबदारी आमचे दीपू माळी ते देखील सामन्याला एन्जॉय करतात. स्वागत आहे दीपू माळी तुमचं. हॅपी होली तुम्हाला देखील. चांगली स्पर्धा रंगली. ज्याबद्दल रतनभाऊ स्मृतीच्या आपण स्पर्धा पाहिली तशीच मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहत असतो. आणि क्रिकेट सध्या खूप वाढलं आहे आणि क्रिकेटचं सौंदर्य देखील दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. चांगली स्पर्धा. स्वागत आहे दीपू तुझं देखील. या स्पर्धेला एन्जॉय करता बॅकफुटला जाऊन या मध्ये पुन्हा एकदा स्क्वेअर कट दाखवत असं गॅपमध्ये चेंडू काय सीमा पलीकडं क्लासिकल स्ट्रोक अजून एक चौकार. थांबावे लागतील अन्यथा सूर्यास्त होईल उद्या तुमचा. हे मला वेगळ्या सांगण्याची गरज नाहीये. 15 धावानंतर फ्लाय होईल 7 न धावसंख्या वाढेल ती आता 22 वरती. गोलंदाज तयार. छान नाहीये वसार संघ कुठेतरी त्यांची लेंथ लाईन मध्ये चुकते मैदानावरती. ज्या वसार संघाला मी नेहमी पाहतोय, ज्या वसार संघाला केंद्रीय मंत्री कपिल दादा पाटील यांच्या माध्यमातून झाली स्पर्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्या स्पर्धेमध्ये आज संघ वेगळा पाहायला मिळाला. आज थोडासा वेगळा पाहायला मिळतोय. या संघाने खूप चांगली कामगिरी केली. मात्र या स्पर्धेमध्ये देखील फार मोठी स्पर्धा, या परिसरातील सर्वांचं लक्ष वेधणारी दमदार स्पर्धा. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, मात्र लाईन चुकली, मिस झाली. फुल डिलिव्हरी चेंडू टाकून स्लाइडली थोडासा बाहेर जातोय आणि पंच त्याला हेच सांगत असताना अराउंड द लेग चेंडू फेकायचा होता. नाही जमलं. धावांचा वेग वाढतोय. 19 धावा फलकावरती 23 धावा. 45 धावा कुठायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 चेंडू पहिला, दुसऱ्या षटकामध्ये फुल टॉस, त्यावरती बीमार आणि त्यावरती षटकार. धावा झाल्यात. याली कव्हर ड्राईव्ह इनसाइड आउट दाखवत असताना चांगला फटकाचा बॅकअप आहे तिथे. एक्स्ट्रा कव्हर रिझाला स्लीपर कव्हर मधून येतोय. मिळणार त्या 2 धावा. 25 धावा. टिंगे आला होता. सुरेश दुधकराज नाहीये संघामध्ये, त्याची जाणीव भासते या संघाला का त्याची 2 षटकं, त्याची फटकेबाजी, तो देखील या संघाचा मी म्हणेन रेटकी हड्डी भिंत आहे तो संघाचा. मध्ये तो नाही बॅकबॉन. ओ व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा 1 स्ट्रोक दाखवल्या मध्ये ब्युटिफुल शॉट निघून जातोय डीप कव्हर रिझन मध्ये. अजून एक देखना चौकार. यस डीज आहे.
अतुल भैरनं 2 चौकार 1 षटकार. नेहमी सलामीची जोडी असते. मागच्या 10 वर्षामध्ये संघाला नेहमी पाहिलंय, नेहमी हीच जोडी सलामीला येते. हिंदीमध्ये नेहमी म्हटलं होतं की अगाध अच्छा होगा तो अंजाम अच्छा होगा. फ्लाइंग स्टार्ट, बाउंस डिलिव्हरी, अजीब गरीब तरीकेचा फटका. मध्ये चेंडू लॉंग ऑफ लागे जातोय. बॅकअप आहे तिथे गिरीश आला तिथे, ज्याने पहिले षटक फेकलं होतं. 15 धावा देतोय गिरीश मात्रेनं आणि तो गिरीश चेंडूला बॅकअप देतोय. दर्शक धावा कधी 30. सोपं लक्ष झालंय याली. मात्र वसार संघाच्या विरुद्ध खेळत असताना जय जलेश्वर वाडेकर संघाला एक धावसंख्या दाखल आल्या त्या 30. आता फक्त 15 धावांची गरज. वॉट अ स्ट्रॅटेजी. 4 षटकांच्या सामन्यात झटपट क्रिकेट आणि झटपट क्रिकेटमध्ये क्रिकेटची गुणवत्ता दाखवत असताना ओ लवली शॉट लॉब केलाय. लॉंगाच्या डोक्यावरनं थ्रू द लाईन इन फ्रंट ऑफ द या स्क्रीन आणि हँड हँडसम. दॅट्स अ टावरिंग 6. गरज. रवी नाराज झालाय. रवीला बघू शकाल आपण. रवी वाहिलेला नाराज झालाय. गोलंदाजांना भरती कर धावा वाऱ्याच्या वेगाने कुठल्यात. फक्त 9 धावांची गरज आहे. व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर बॅट्समॅन. अजूनही टेक डाऊन द ट्रॅक आलाय आणि चेंडू मात्र निघून गेलाय तो लॉंग ऑनला. आता मात्र बॅकअप चांगला आहे गिरीश तिथे. आणि धाव बघा किती चालत घेत असताना जसं वाटतं की दोन्ही गार्डनमध्ये चालतात. हरकत नाहीये, प्रेशर नाहीये. अँड फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर्स. complete of the couple of the overs. Scoreboard 37 on scoreboard for none without loss. What a flying start. चला पुढचा सामना मात्रेपाडा संघ आणि उमरोली संघ. सर्व संघांना विनंती 20 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आहे. 1 मिनिट तरी अतिरिक्त घेतलात तरी शेवटच्या षटकामध्ये तुमचा 1 षटक आतमध्ये राहील. 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकणं अनिवार्य असतील याची नोंद घ्या आपण. येणारे चेंडू आता 12 आणि गरज आहे ती फक्त 8 धाबांची. 37 धाबा धापलकावरती 8 कमी असतील बघ. 45 धाबा कुठायच्या आहेत. अंदाजसंख्या धापलकावरती आल्यात त्या 37. येस 8 धाबांची गरज आहे. चांगली फटकेबाजी तुमच्यापर्यंत पोहोचू. आमच्यावर मॉनिटर असतं मजा आली असती. आता टेनिस क्रिकेटला उद्या विनंती करूया आम्हाला मॉनिटर द्या उद्या प्लीज. कारण क्रॉस आहे ही खेळपट्टी. चेंडू आम्हाला सांगता येत नाही. कोण कितीवर खेळतोय सांगता येत नाहीये. तर प्लीज पॉसिबल असेल तर उद्या मॉनिटर आम्हाला द्या. कारण फायनल डे आहे. दर्शक धापलकावरती 8 धाबांची गरज. येणारे 12 चेंडू. अजूनही सामना टर्न केला जाऊ शकतो. मात्र अतुल बोरला थांबवणं सिद्धूला थांबवणं कठीण आहे. 12वे प्लेयर त्याचं नाव सांगा. टिंग्या त्याला तुम्ही गावात बोलता. इथे गाव नाही मित्रा. नाव चांगलं सांगायचं व्यवस्थित कारण युट्यूबला कॉमेंट्री जाते मित्रा. कोण जास्त यार 7 धावांची गरज आहे. आता मात्र येणारे 11 चेंडू. प्रथमेश एवढे सुंदर नाव आहे त्याचं. प्रथमेश गावातली नावं सांगू नका आम्हाला अडचण करायला मित्रांनो. लांब जायचं आहे मला. येस समजण्या वाला को इशारा. कापी उचलला चेंडू. पिकअप स्ट्रोक आणि वॉट चेंडू निघून गेला सीमा पलीकडं आणि सामना मात्र इथे स्कोर इज इक्वल. ओनली 1 रन अवे फ्रॉम द विक्ट्री. सामना सोपा केला आणि सामना संपवण्याचा प्रयत्न केला. एकीकडे बात करताना वरसाड संघाला दुधकरची किती कमी जाणवली मैदानावरती ह्याचं उत्तम उदाहरण पाहिलं आपण. रवी वाहिल्यानं सर्वस्वी प्रयत्न केला. मध्ये सिद्धू असल्याला ऐकला नाहीये मैदानावरती. आणि याचबरोबर अतुलच्या बॅटमन निघाला हा यशस्वी विजयी चौकार. लवकर सामना संपवलाय आणि एका जोडीनं सामना संपवलाय. वसार संघ हार्ड लक रवी दादा आणि गुड लक सिद्धू पाटील. सर्वांचे समीर लोंगले आमचे उमरोलीचे उद्योजक नाईट स्पर्धेचे एक चांगले आयोजक आहेत. आपण यावं. आपणास विनंती आयोजकांच्या वतीनं व्यासपीठावरती स्थान बाबा. सामना संपलाय. फार लवकर सामना फिनिश केलाय. एकही गडी बाद झाला नाहीये. आमचे स्कोर आम्हाला सांगतील. सिद्धूने किती धावा कुठल्यात 22 आणि अतुलनं कुठल्यात 24 धावा. व्हॉट अ फंटास्टिक पार्टनरशिप बिटवीन द अतुल अँड सिद्धू. मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायचे हा प्रश्न पडलाय. अतुलला देऊया कारण अतुलनं गोलंदाजी देखील केली त्यामुळे त्याला दिली जाणार मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. या मॅचला आपण आमंत्रित करू कमेंट बॉक्समध्ये. दोन्ही संघांना विनंती मात्रेपाडा आणि उमरोली 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकायची आहेत. एक लक्षात असू द्या टाइम लिमिटेड आहे. कोणाला गै दिली जाणार नाही.